नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी बसलेली आहे सावलीमध्ये। तर हे बघा बाजीवरती बसलेली आहे। लग्नाला गेलो होतो पण माझी तब्येत ना तिथून आल्याच्या नंतर डाऊन झाली होती, कारण की मला रात्रभर ताप आणि तर माझा आवाज सुद्धा सगळा घसा बसलेला आहे। आणि मस्त झालं आमचं देराचं लग्न आणि छान छान मस्त फोटोशूट ते मस्त झालं आणि नवरीला पण भरपूर भांडे आलेत। आणि आता हर्षू दीदी, हर्षूची छोटी आंटी शेतात गेल्यात गाईकडे कोण नव्हतं म्हणून। तर मस्त अशी मी हवाला बसलेली, ते मस्त अशी हवा सुटलेली बघा। पप्पाचे झाड मस्त असं झाड झुडपं आहे आजूबाजूला, तर भारी वाटतंय। मी आज थोड्या मिनिटासाठी बाहेर येऊन बसले। तर चला आता हर्षूचे पप्पा पाण्याची काही एवढी चव लागणार नाही का तोंड पड्यामुळं नाही ग साबरा आहे दादू। दादू आहे ना दीदीच्या मैत्रिणीला उल्लू करतोय तेव्हा। दीदीची मैत्रीण आली होती आणि काय म्हणतो नाही ग बाई शेतात गेली ती चावरपणा काऊन करतो रे। आणि रामशी हे ना दिसतं तुम्हाला बाटो मागे असं दिसतं पण तिथे एवढं एवढं मोळ आहे। पप्पा 4-5 वर्षापासून बसलो भाऊ लगातार पप्पा आणले ते एवढं दगड होतं तिथं त्यावेळी आते खबूतर येऊन बसलं ते रे एवढं पप्पा आणले एवढं मोळ झालं रे। मग आम्ही तर इथं काम करत होतो आणि तिचं आमचं सिग्नल नेत होतं ना, मग काय आम्ही काय केलं की हे दर सभी टाळते पाडल्या। मग का ते एवढं मोळ आलं पप्पा आणले आज त्याला एवढी मोठी जागा बी नाही। मग पप्पा आणले ते सरळ होईल ना मोठं भारी, तो आपण त्याला उडू म्हणजे कांदा होत्या त्या मोठा जो कांदाने माहीत असेल तर मी सांगू तुम्हाला, म्हणजे कांदा म्हणजे मध। त्यांना माहित नसेल कांदा म्हणजे का नाही, त्यांना बरं असं का घरातला कांदाच खायचा। कांदा अजून किती भारी माहिती दिली तुम्हाला। आणि का कधी होळी असली आपण सुके रंग लावचे पण वल्ले लावलं लिगत नाही। आणि का आमचे काही डेमीतले पोरं ना आयल न खेळते, म्हणजे आयल न खेळल्यावरती डाग पर्यंत लिगत नाही काळे काळे। आमच्या मॅडम म्हणजे खेळून जार भरून 5 रुपयात आणि पेप्सी आणल्या 10 पेप्सी आणल्या। पेप्सी आणून त्याचा रसना बांधला। आज तुम्हाला दाखतो मागच्या काय रसना शरबत कुठे लाल लाल झालं माझ्या याच्यात बी काय। अरे बापू हर्षूच्या मम्मीच्या तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आहे ना बघा पप्पांनी काढले, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो। ते पप्पांनी बाहेर अंडे आणले होते, आता हे आकाराने एक मम्मीने तळून खाल्लं। आणि इकडं मी माझ्यासाठी बनवणारे पास्त्यात पाणी उकळायला ठेवलंय, उकळी आली आहे। चला आता मी हे पास्ता याच्यात टाकते। शकते पप्पा मला कसा पास्ता नाही। चला आता हे झिगझॅग पॅटर्नचा पास्ता तर मला याच्यात टाकते। थांबा मी प्लेटमध्ये घेऊन टाकते तर मला चटके भाजून। मी सोबत पप्पा ते पण खाईन म्हणून थोडासा जादाच घेते, थोड़ा अर्धा वाटी टाकते। हाँ हाँ चलो अब पास्ता गया पानी में, जैसे मेहनत जाती है पानी में। ओए ज़्यादा हो गया क्या, जाने दो। अब इसको ऐसे हिला लेगा हिला गया मस्त। अब ये बनानी निकल जा, अब निकल जा। इस तरह तो इस वाले पास्ता से फ्रेंडशिप का लगता है, मुझे नहीं खाना होगा। कोई मम्मी ने तो मुझसे भी नहीं खाया था, निकल गया। चला आता मग दाखवते काय करायचं अजून। हे पास्ता चिटकावा नाही म्हणून आपल्याला तेल टाकायचे। ओय मम्मी तेलचं झाकायचं, तेल टाकते थोडंसंच घ्यायचे, जास्त नाही घ्यायचं तर होईल चिपचिप। अरे यार माझा हात एकी साईडने म्हणून तुम्हाला दिसणार नाही तेल टाकते, बट मी टाकलंय तेल।
लाटकून द्यायची. मस्त. आता आपण थोडासा गॅस कमी नाही करायचं, थोडंसं नॉर्मल फ्लेमवर ठेवायचं. मी याच्यातून ही आणि माझ्या मम्मीची तब्येत पण आहे ना थोडीशी बरी नाही आहे. आम्ही लग्नाला गेलो त्या दिवशी मम्मीला थोडंसं ऊन लागलं आहे. चला मी तुम्हाला मम्मीची तब्येत दाखवते. हे बघा दादू काय करते, चिक्कू खात आहे. आणि पप्पाने बाजारातून थोडंसं माळवं बी आणलं आहे. की तू चला गया. हा हा, मला वाटतं याच्यात मी खूप जास्त ओव्हर केलं आहे पाणी. अजून मला भाजी पण कट करायची, म्हणजे जसं टमाटर लिहिली आहे. मम्मीची थोडीशी तब्येत बरी नाही आहे. काय खात होती मम्मी? चिक्कू. दादू चाललाय मित्रासोबत खेळायला. दादूला खेळायला फुरसतच नाही भेटत. चला आता मी मला ही बिली आवडतीस, मस्त असते. काय पप्पा काय म्हणले आरशू? काय म्हणले आरशू? मम्मीच तोंडाचा वाढला का स्वतःच पोट भरला. चला आता मी इथं पप्पाने भाजीपाला आणले तो नेते. हे माळवा आता नीट ठेवायचे मला. पण आधी इथं पास्ताला उकळी गेली ना, बहुतेक पास्ता शिजला तर नाही इतक्या लवकर, कारण पाणी उकळतं होतं. शिजला तर नाही, बट ट्राय इट. नो नो, अजून खूप बाकी आहे. लो हे बीचे फके फोन ठेवते त्याच्यामुळे थोडासा व्हिडिओला असं इग्नोर करा. आता मी इथे ना भाजीपाला ठेवते. वांगी आणली ठेवून देते. आणली कोथिंबीरला वांग्याची बनवली. वांगे टाकते. ओ बाई काटा लागला मला वांग्याचा. ही कोथिंबीर त्याची इचट टाकून पन्नीमध्ये ठेवल्यावर कोथिंबीर जास्त फ्रेश राहते. ते जास्त दोन्ही पण अंडे उकडते आणि पास्ता शिजतो. आलू का चालू बेटा, हे बैंगन की टोकरी. आलू का चालू बेटा, कहाँ गए थे? बैंगन की टोकरी में सो रहे थे. बैंगन लग तुम्हारी रो रहे थे. मम्मी ने प्यार किया हंस रहे थे. पापा ने पैसे दिए नाच रहे थे. मम्मी ने लड्डू दिए थे. चलो आलू की कहानी इधर खत्म कर देते हैं. इथं पप्पाने भेंड्या बी आणल्या. मी लहान होते तेव्हा मला भेंडी खूप आवडायची, म्हणजे खूप आवडायची. पण आता मला भेंडी म्हणलं का आवडतच नाही. मला भेंडी खावंच नाही वाटाय ना. पहिल्यांदा मी म्हणजे मी आता पण सगळ्या पालेभाज्या खाते, अशी कोणती पालेभाजी नाही ती मला आवडत नाही. पण लहानपणी कसं व्हायचं की मला शेपूची भाजी खूप आवडायची, लय आवडायची. पण मेथीची बिलकुल नव्हती आवडत. आता मेथीची आवडती तर शेपूची नाही आवडत. पहिल्यांदा भेंडी आवडत होती तर आता भेंडी नाही आवडत. चला मी सगळं मावा पण निवडून घेतलंय. पप्पा आणले होते बटाटे, वांगे बी आणले होते, याच्यात झाकले गेले ते. आणि आणल्या होत्या भेंडी, कोथिंबीर आणि आणल्या खूप साऱ्या मिरच्या. आता आपला पास्ता बघू कसा झाला. तो बहुतेक पास्ता शिजला असं मला वाटतंय. चला आपण एक पीस बाहेर करून बघू. थोडासा व्हिडिओ हालतोच आहे त्यामुळे इग्नोर करा. पास्ता शिजलाय. ओ माय गॉड, मी तर मीठ टाकायचं विसरून गेला. मी ते विसरून गेले ना, ते पाण्यात जेव्हा पाणी उकळलं तेव्हाच ते मला टाकायचं होतं, पण मी विसरून गेले. थोडंच टाकते. पास्ता शिजलाय.
बघा तुम्ही पास्ता शिजला कसा पटापट हलतो, नसून शिजला तुम्ही तर बघितला असं कसा कडक राहतो आणि असा तो फुगतो पण आणि लगेच निघतो. पहिल्याचा पास्ता ना चमच्यामध्ये अटकला का निघतच नव्हता. चला तर इथं अंडे पण काय माहिती उकडे का नाही, मला नाही समजत अंडे उकडल्यावर. 15-20 मिनिटांनंतर गॅस बंद करते. आता मी हा गॅस बंद करते. चला आता मी कापते इथं मिरच्या, हे बंद करून ठेवते. आल्यानंतर मला असं वेळेवर कट नाही करता येत. चला चाकू घेते मी, इथं मिरच्या कट करते. येते कडी एका हाताने मिरची करणं खूप अवघड आहे. एका हाताने व्हिडिओ करायचं, एका हाताने मिरची कापायचं खूप अवघड आहे. मी नाही दाखवत मिरची ते